कलंबोली में सतीश पाटिल के राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया। आगामी महापालिका, नगर निगम चुनावों की पृष्ठभूमि पर सभी राजनीतिक दलों ने संगठनात्मक स्तर पर तैयारियां शुरू कर दी हैं। कलंबोली में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करने आए पूर्व मंत्री शशिकांत शिंदे ने पत्रकारों से बातचीत में सत्तारूढ़ शिंदे सरकार पर जोरदार हमला बोला। साथ ही उन्होंने विवादित मंत्रियों को क्लीन चिट देने वाली सरकार की आलोचना की। इस कार्यक्रम के दौरान शशिकांत शिंदे ने केंद्र और राज्य सरकार की नीतियों की कड़ी आलोचना की और आगामी चुनावों के लिए राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट पूरी तरह तैयार है, यह संदेश दिया। ओके, थँक्यू। कुठल्याही 500 कोटीला आणि मंत्रिपदाला विकला गेलेला नाही, एवढंच सांगतोय साहेब। आणि आपल्या अध्यक्षतेखाली स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महापालिका असतील, पंचायत समिती असतील, महापालिका काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पक्ष हा पुन्हा एकदा सत्तेत जावा आणि अशाच प्रकारचा भव्य दिव्य सत्कार आपल्या या ठिकाणी आम्हाला करायला मिळावा अशी अपेक्षा करतो। आणि साहेब, तुमचा जसा त्या बाजूचा तालुका आहे विधानसभा एरियाचा, ज्या तऱ्हेने तुम्ही त्या तिकडे पाहताय त्याचप्रमाणे कलंबोली कमोट असं आहे नातं, तसंच इकडे पण आमचं तुमचं नातं आहे। या एरियात बघायला गेलं तर साहेब सगळे एक टोटल जर बघितलं असेल मग सरात कळंबोली तालुक्याला जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं। काय वाटतं? नव्या जोमाने नव्या उत्साहाने राष्ट्रवादी शरद पवार साहेबांच्या या पक्षाची कळंबोलीमध्ये आणि पनवेलमध्ये बांधणी करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। मला वाटतं की मी अध्यक्ष झाल्यानंतर प्रथमतः येत असताना, मी अनेक वेळा इथं आलेलो आहे, पण प्रथमतः येत असताना आमचे अध्यक्ष सतीशजी पाटील यांनी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन माझ्या हस्ते घेतलेलं आहे। आता एक आत्मविश्वास घेऊन या संपर्क कार्यालयातून आम्ही कामकाज करणार आहोत आणि पनवेल महानगरपालिका असेल किंवा पक्ष बांधणीच्या बाबतीमध्ये इथून चांगल्या प्रकारची सुरुवात आणि मजबूतीने पक्ष उभा राहिला याला मला विश्वास आहे। माणिकराव कोकाटे यांना मुख्यमंत्र्यांनी फक्त समज दिलेली, याचा मेसेज वेगळा जाऊ शकतो का इतर मंत्री? भीती राहणार नाही, मंत्र्यांना भीती राहणार नाही, आपल्यावर काही कारवाई होत नाही अशा प्रकारचा संदेश जाईल। मागच्या 2.5 वर्षामध्ये जे पाहिलं ते पुढच्या येणाऱ्या काळामध्ये तसंच पाहण्याचे आम्हाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला दुर्दैवाने पाहावं लागणार आहे। केरेन चोरी केली, काही वागलं, कसंही वागलं, काही केलं आणि तशा पद्धतीने भ्रष्टाचार जर केला तरी आपलं काही होणार नाही। अशा प्रकारची जर परिस्थिती असेल तर कोणाकडे न्याय मागायचा अशा प्रकारचं शंका निर्माण झालेली आहे। ऑपरेशन सिंदूरवरती लोकसभेत आज घमासान झालेलं आहे, काय म्हणतो? हे ऑपरेशन सिंदूरमधल्या विरोधकांनी पण काही मुद्द्यावर बोट ठेवलेलं आहे। त्यामध्ये कशा प्रकारच्या त्रुटी दाखवलेल्या की तिथे सिक्युरिटी का नव्हती, काय असे बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत। आणि ह्या सगळ्या प्रश्नाकडे बघता आता हा काय राजकीय विषय नाही आहे, पण राजकीय विषय असताना कोणत्या पक्षाने त्याचं श्रेय घेणं बरोबर नाही। आता काल मला कळलं 26/11च्या बाबतीमधला उल्लेख केला गेला। 26/11ला झाल्यानंतर तिथल्या तिथं लगेच अतिरेकी मारले गेले होते, एकाला तर फाशी देण्यात आली होती जिवंत पकडून, पाकिस्तानचा चेहरा त्याच्यामध्ये उघड केला होता। आता हे जर केलं असेल त्यावेळेला मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता, आताची परिस्थिती तसं असेल तर पहलगामची जबाबदारी कोणतरी घ्यायला पाहिजे ना। ती न घेता आम्ही कसा पराक्रम केला ते दाखवण्याचा प्रयत्न होतोय, याच्यावरच विरोधकांनी आक्षेप घेतलेला आहे। सर, उद्या आपल्या नेतृत्वात नवी मुंबई पालिका आणि सिडकोवरती मोर्चा आहे। हो, अध्यक्ष झाल्यानंतर पहिला मोर्चा मी काढतोय, जेणेकरून नवी मुंबईतल्या सिडकोच्या आणि महानगरपालिकेच्या नवी मुंबईच्या फार मोठ्या प्रश्न आहेत। काही लोकांना गरजेपोटी घरे बांधलेली आहेत, गरिबांची घरं पाडण्याच्या संदर्भातला हायकोर्टाचा निर्णय आहे, त्याच्यावर लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा आहे। आणि सिडकोची पनवेल, तळोजा असेल किंवा नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी सिडकोने जी घरकुल योजना राबवलेली आहे, पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली योजना केलेली असतानासुद्धा त्याची आवाजव किंमत म्हाडापेक्षा असलेल्या प्रकल्पापेक्षा जास्त आहे। त्याच्या दर कमी करण्याचा विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आवाज उठवला होता, त्याची आठवण करून देण्यासाठी सिडकोवर सुद्धा मोर्चा आहे।